मी आहे दीपाली लेडीज टेलर मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर ब्लाउजचा गोल गळ्याचा व्हिडिओ आज आणलेला आहे मी तुम्हाला। गोल गळ्याचे मी तुम्हाला दोन प्रकार दाखवणार आहे। एक म्हणजे ब्लाउजचा जो गोल गळा असतो म्हणजे राऊंड शेप मध्ये तो थोडासा पसरट गोल गळा, आणि दुसरा म्हणजे खोल गोल गळा। तर या दोन्ही गोल गळ्यासाठी तुम्हाला कोणतं मेजरमेंट कसं घ्यावं लागणार आहे आणि तुम्हाला म्हणजे हा गळा जो आहे तो साठी कोणती मापे कशी घ्यायची आणि त्याची शिलाई कशी करायची, म्हणजे संपूर्ण कटिंग आणि संपूर्ण शिलाई या दोन प्रकारे तुम्हाला गोल गळ्याची या व्हिडिओ मधून शिकता येणार आहे। तर त्यासाठी तुम्ही काय करा, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि हे पहा, हे दोन गळे आहेत, एकाचा मी पसरट गोल गळा बनवणार आहे आणि एकाचा खोल गोल गळा बनवणार आहे। तर गोल गळ्याचे दोन प्रकार तुम्हाला शिकायचे असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि हो, खूप छान असा हा व्हिडिओ होणार आहे। जर तुम्हाला परफेक्ट शिकायचं असेल तर परफेक्टच पहा। ओके, चला आपण सुरुवात करूया या दोन ब्लाउजच्या कटिंग आणि शिलाई गोल गळ्यासाठी। हा आहे पहिला ब्लाउज गळा, पसरट गोलगळा कसा बनवायचा हा पहिला प्रकार आपण पाहूयात आता। तर बघा, 2.25 इंचावरती गळ्याचं मार्किंग केलं। तुम्ही गळ्याची रुंदीचं मार्किंग मी 2.25 वरती केलेलं आहे, तुम्ही तुमच्या साईजनुसार करायचं। 2.5 इंच, 2 इंच, कुणाचं कसं 2.25 इंच, 3 इंच असू शकतं। तर गळ्याची उंची 10 इंच ठेवलेली आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 11 इंच, 12 इंच, 8 इंच, 9 इंच प्रत्येकाची वेगवेगळी असते, तर तशी घ्यायची। मी सांगते तशीच, परफेक्ट अशी नाही घ्यायची। तर राहिलेली मापे मी सांगते तशी घ्यायची आहे। इथून बघा 1 इंच किंवा 1.25 इंचावरती मार्किंग करायचं। हे मार्किंग कशासाठी असणार आहे, तर हे मार्किंग तुम्हाला गळ्याचं शोल्डर डाऊन होऊ नये म्हणून इथं कोणत्याही प्रकारचा गळ्याचा शेप द्यायचा नाही, त्यासाठी असतं। आता बघा, गळ्याचा मध्य काढून घेतला, टेप फोल्ड करून खाली, म्हणजे गळ्याची उंची आहे ना त्याचा मध्य काढून घेतला। आता मध्यावरती बाहेरच्या बाजूला 1/2 इंचावरती मार्किंग करायचं किंवा 1.25 इंचावरती करू शकता। 1/2 इंचावरती करा किंवा 1 इंचावरती करू शकता। परत 1 इंच 1.25 इंच केलं तर खूप मोठा गळा होतो आणि काय होतं मग नॉट बसवायला लागतात। तर इथून बघा 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। हे बघा, मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथून 1.25 इंच किंवा 1 इंचावरती मार्किंग घ्या। मी 1.25 इंचावरती घेतलेलं आहे, 1.25 इंच बाहेर। ही मार्किंग जी आहे ती मी गळ्यापासून बाहेरच्या साईडला घेतलेली आहेत बघा, अर्धा आणि इथून 1.25 इंचावरती। आता काय करायचं, आपल्याला इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे। तिथं बघा, अगोदर बॉक्स जिथं तयार झालं तिथं 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्या आणि आता 1/2 इंचावरती मार्किंग केलं तर हे बघा 1/2 इंचावरती अशा प्रकारे गोलाकार शेप द्या आणि गोलाकार शेप देत देत वरच्या 1/2 इंचाकडे जावा आणि वरती गळा रुंदी जिथं आपण 1 इंच ठेवलेली आहे तिथे जॉईंट करा। आता वरती काहीही करायचं नाही। ही गोष्ट लक्षात आली का? बघा किती पसरट, म्हणजे पसरट जो शेप आहे ना तो तयार झालेला आहे। तर तुम्ही यामध्ये अजून पण वाढवू शकता, जसं मी आत्ता बघा वाढवून दाखवलेलं आहे। इथून तुम्ही 1.25 इंच घेऊ शकता वरच्या साईडनं, जिथं आपण अर्धा वाढवलेला आहे तिथं, आणि जिथं आपण 1.25 वाढवलेला होता ना गळा तिथं तुम्ही 1 इंच 1.25 इंच म्हटलं तरी वाढवू शकता। परंतु हा गळा खूपच पसरट होतो। ज्या महिला जाडजूड आहेत ना त्यांनी हा असा पसरट गळा बनवला ना, दिसायला खूप आकर्षक आणि छान दिसतो। जर जाडजूड महिलांना जर गोल गळा बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे काय करा, पसरट गोलगळा हा तुमच्या टेलरकडून किंवा तुम्ही स्वतः जर बनवत असेल तर बनवून घ्या, दिसायला खूप आकर्षक आणि छान दिसतो। तर मी पहा पहिल्या रेषेवरती कटिंग करणार आहे, कारण मी साईजनुसार थोडा स्मॉल साईजसाठी हा गळा बनवलेला आहे। जर तुम्हाला खूप हेवी आणि जाडजूड महिलांसाठी बनवायचा असेल तर तुम्ही अजून देखील पसरट गळा करू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या। तर बघा, आता कटिंग आपला पसरट गोलगळ्याचं तयार झालेलं आहे। तर आता आपण काय करायचं आहे, आता आपण ना याची शिलाई कशी करायची, तर बघा खालच्या बाजूने किती छान असा पसरट गळा झालेला आहे। आणि मग अशा जसं आपण बाहेर खून केलेलं ते जर तुम्ही अशा प्रकारे कट केलं असतं तर अजूनच हा पसरट गोलाकार झाला असता, परंतु साईजनुसार मी स्मॉल साईजसाठी बनवत आहे त्यामुळे थोडासा कमी धरलेला आहे। आता शिलाई कशी करायची गोलगळ्याची, तर शिलाई करायची गोलगळ्याची एक वेगळीच पद्धत आहे। याच्यावरती मी अगोदर देखील शिलाईचा व्हिडिओ बनवलेला होता, परंतु आता पण तुम्हाला सांगते शिलाई परफेक्ट पद्धतीने कशी करायची। तर प्रथम काय करायचं, अस्तर आणि ब्लाऊजचं फॅब्रिक हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे सरळ बाजू जी असते ब्लाऊजची ती आतल्या साईडला गेली पाहिजे। आता कमरेच्या बाजूला पहिली टीप मारून घ्या उलट धरून। ही गोष्ट तुम्हाला मी सांगते कारण इथं आपल्याला पुन्हा कमरपट्टी बसवायला लागत नाही अशा प्रकारे टीप मारल्यानंतर। आणि काय होतं, असा ब्लाऊज ज्यावेळेस तुम्ही रेडी कराल तो ब्लाऊज पाठीमागून उचलत नाही। आता गळ्याच्या बाजूला टीप कशी मारायची, तर गळ्याच्या बाजूला गोल गळ्यासाठी तुम्ही पिनअप्स केलं ना किंवा नाही केलं तरी टीप ही मध्यातून मारा, ही गोष्ट लक्षात घ्या। जसं मी आता मध्यातून इकडच्या साईडला बघा टीप मारत मारत आलेली आहे। तर टीप मारून झाली,
एका बाजूची. आता पुन्हा काय करायचं, त्या टिपेवरती टिप आली पाहिजे, अर्धा इंच असं धरायचं आणि पहिल्या टिपेपासून अर्धा इंच त्याच्यावरतीच धरून काय करायचं, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे टिप मारत मारत जायचं. तर पसरट गोलगळा हा दिसायला खूप छान दिसतो. आणि कोणत्या महिलांनी हा गळा बनवावा तसं काही नाही, की जाडजूड महिला आहेत त्या सुद्धा हा गळा बनवू शकतात आणि स्लिम साईजचे असतात ते पण बनवू शकतात. परंतु जाडजूड महिलांना हा पसरट गोलगळा जो असतो तो खूप सुंदर दिसतो. दुसरी टिप मारून झाली, कट्स मारून घ्यायचे. कट्स मारणे खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हा कट्स मारता आणि ओपन करताना गळा त्यावेळेस तो व्यवस्थित असा ओपन होतो. इथं बघा माझी टिप बसलेलीच नव्हती थोडीशी, मी पुन्हा रिटर्न अशी मारून घेतली. आता एक्स्ट्रा फॅब्रिक जिथं असतं ना तिथं कटिंग करून काढायचं. आता ओपन करून घ्यायचं याला. आता ओपन करून घेतलं बघा मी. आता ओपन करून घेतल्यानंतर याला टिपा कशा मारायच्या नंतरच्या, म्हणजे कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी एकदम व्यवस्थित असं पाहणं आणि लक्ष देऊन लक्षात ठेवून संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहणं गरजेचं असतं. तर आता कमरेच्या बाजूला उलट धरून टिप मारत आहे मी. तर तुम्ही म्हणाल उलट धरून का मारली, तुम्ही सरळ बाजून पण मारू शकता ना. हो मारू शकते, परंतु उलट धरून ज्यावेळेस तुम्ही टिप मारचाल ना, एकदा ट्राय करून बघा. त्यावेळेस अस्तर हे मेन फॅब्रिकच्या बाहेर अजिबात देखील येत नाही. बघा एकदम परफेक्ट पद्धतीने ही टिप कमरेच्या बाजूची मारायला घेतली. आता कमरेची बाजूची टिप मारली. आता कमरपट्टी बसवायला लागणार नाही, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. आता बघा गळ्याच्या बाजूला देखील उलट धरूनच मी टिप मारत मारत आलेली आहे. आता मध्यातून मारायची गरज नाही. आता तुम्ही एका बाजूने दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे गोलाकार शेपमध्ये टिप मारत जाऊ शकता. तर टिप मारल्यानंतर तुम्हाला रेडी गळा दाखवते कसा तयार झालेला आहे. खूप सुंदर आणि खूपच छान हा गळा जो आहे पसरट गोल गळा तो रेडी झालेला आहे. आता बघा गोलगळा पूर्ण, याच्यावरती तुम्ही लेस पण बसवू शकता. मी नाही बसवली पण बसवू शकता तुम्ही लेस याच्यावरती. छान असा गळा मस्त असा रेडी झाला. दिसायलाही खूप सुंदर आणि आकर्षक. जाडजूड महिलांनी असा गोलगळा पसरट बनवा. तर पहा आपला एक गोलगळा हा बनवून झालेला आहे. पसरट गोलगळा आहे, त्याची संपूर्ण कटिंग आणि शिलाई मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर आता गोलगळा जो आहे त्याची कटिंग आणि शिलाई मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला एक गळा हा आवडलेलाच आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे म्हटल्यावरती याचा पुढचा व्हिडिओ पण पहा. आणि हो, इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब पटकन करून घ्या. लाईक सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका. एकदम फ्री मध्ये शिकत आहात, फक्त लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हा पुढच्या व्हिडिओला चला आता सुरुवात करूया. तर दुसरा गोलगळ्याचा प्रकार आहे तो खोल गोलगळा कसा बनवायचा. तर 2.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे गळ्या रुंदीचं. तुम्हाला सांगते तुमच्या साईजनुसार तुम्ही ते 2, 2.25 किंवा 2.5 प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार घ्या. गळ्याच्या उंचीचं मार्किंग मी 10 इंचावरती केलेलं आहे. तर तुम्ही काय करा, तुमच्या म्हणजे साईजनुसार 11, 12, 13, कोणाचं 9, 8 सुद्धा असू शकतं. तर आता खालच्या बाजूने मी 2.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तर खोल गोलगळा कसा बनवायचा, तर इकडं बघा अशा प्रकारे रेष आखून घ्यायची, म्हणजे चौकोनी बॉक्स जो आहे तो तयार करून घ्यायचा. आता चौकोनी बॉक्स तयार करून झाला. आता 1 इंचावरती मार्किंग किंवा 1.25 इंचावरती मार्किंग करायचं. ही गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक गळा रेडी करताना. ते का महत्त्वाचं आहे तर त्यामुळे शोल्डर डाऊन होत नाही. आता बघा खालच्या बाजूने तुम्ही 1.25 इंच बाहेर मार्किंग करायचं किंवा 1 इंच पण करू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. 1 इंच पण बाहेर मार्किंग करू शकता. आता ही जी रेषा आहे 1.25 इंचाची, मी स्मॉल साईजसाठी बनवत आहे त्यामुळे मी 1.25 घेतलेला आहे. तुम्ही 1 पण घेऊ शकता. अशा प्रकारे जिथं 1 आलेलं होतं ना आपलं शोल्डर डाऊन होऊ नये म्हणून तिथं जोडून घ्यायचं. इथून अर्ध्या इंचावरती मार्किंग करायचं. बघा मी कसा खालच्या बाजूने गोलगळा कसा तयार केला आणि पहा शेप कसा दिला. किती सोप्पा गळा आहे हा, किती छान आणि किती सोप्पा. तर इथून बघा थोडंसं खाली जातं, इथून थोडंसं खाली जातं आणि अशा प्रकारे हा गोलगळा जो आहे खोल गोलगळा तो तयार होतो. तर याचं कटिंग कसं करायचं बघा, खूप सोप्पा आहे हा खोल गोलगळा. आणि हा खोल गोलगळ्याचं शोल्डर डाऊन होत नाही. ही गोष्ट पसरट गोलगळ्याला तुम्ही नॉड बसवल्या तरी
पसरट गोलगळा चालतो. परंतु खोल गोलगळा ज्यावेळेस तुम्ही बनवताना त्याला कितीही पसरट बनवा खालच्या बाजूने तर तो शोल्डर डाऊन करत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून ज्या स्लिम असतात ना महिला त्यांनी खोल गोलगळा बनवा, ज्या जाडजूड आहेत त्यांनी पसरट बनवा, नॉड बसवा. आणि ज्यांना खोल गोळा बनवायचा आहे त्यांनी नॉड नाही बसवल्या तरी चालतं, शोल्डर अजिबात देखील डाऊन होत नाही. तर हा बघा खोल गोलगळा बनवण्याची किती सोपी पद्धत आहे ही. आणि कटिंग केलेला आहे बघा. आता गोल कसा गळा आलेला आहे, खालच्या बाजूने एकदम गोल, वरच्या बाजूने स्लिम आणि पसरत अजिबात देखील नाही, खालच्या बाजूने एकदम गोल दिसत आहे. तर हाला म्हणतात खोल गोल गळा. आता याची शिलाई कशी करायची ते पण तुम्हाला दाखवते एकदम सोप्या पद्धतीने. तर बघा आता उलट धरायचं फॅब्रिक ब्लाऊज पीसचं आणि अस्तरचं आणि कमरेच्या बाजूला पहिली मगाच्या सारखंच आहे, थोडासा चेंजेस आहे. कमरेच्या बाजूला उलट धरून टीप मारून घ्यायची. आता हे का फॅब्रिक जे आहे ना तो खूप असं स्मूथ आणि शायनी होतं, त्याच्यामुळे ते इकडं तिकडं सरकत आहे, त्याच्यामुळे धरायला थोडासा त्रास होत होता. आता बघा कमरेच्या बाजूला टीप मारून झाली. आता यालाही देखील आपल्याला कमरपट्टी लावायला लागणार नाही. मस्त असं टीप मारून झालेली आहे. आता बघा इकडच्या बाजूला खालच्या बाजूने गोलाकार शेपमध्ये मध्यातून टीप मारायची आणि वरच्या बाजूला थोडासा तिरकस गोलाकार असतो आणि पुन्हा थोडासा सरळ असतो. तर हा खोल शेप असल्यामुळे जास्त असं आपल्याला फिरवायला लागत नाही हा ब्लाऊज, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण खालच्या बाजूने गोलाकार शेप पटकन शिलाई करून होतो आणि वरच्या बाजूने ते थोडासा नॉर्मल सरळ असतो, म्हणजे तिरकस असतो, गोलाकार असतो. कारण आपण तिरकस रेस आखून घेतली होती, लक्षात आलं का? खालच्या बाजूने वरच्या 1 इंचापर्यंत गोलाकार असतो तो, असं नाही की गोलाकार नसतो. पण तो खालच्या बाजूने बघा इकडच्या बाजूने खूप गोलाकार असतो आणि इकडच्या बाजूने पुन्हा वरती तो तिरकस होत जातो. आता बघा कसा तिरकस गोलाकार होत 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 तो शोल्डरपासून बाजूला निघाला. आता काय करायचं, याला कट्स मारून घ्यायचे गोलगळ्याला. कट्स मारणे गरजेचं आहे, का माहिती आहे का? कट्स मारल्यानंतर गळा हा व्यवस्थित असा ओपन होतो. आता एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ना ते अशा प्रकारे कटिंग करून काढायचं. तर मी काढून घेतलेलं आहे. आता कट्स मारून घ्यायचे, ही गोष्ट लक्षात घ्या, कट्स मारून घ्या. आता कट्स मारल्यानंतर बघा गळा कसा ओपन होणार आहे. कट्स मारल्यानंतर बघा गळा कसा ओपन होणार आहे. मस्त असा गळा ओपन करून दाखवते तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे गळा जो आहे तो ओपन करायचा आहे. आता ओपन केला का गळा, आता आतल्या बाजूने काय करायचं, आतल्या बाजूने कमरेच्या बाजूला आणि गोल गळ्याच्या बाजूला टीप मारून घ्यायची. तर आतल्याच बाजूने का मारायची हे मी मगाशी पण सांगितलं होतं. आतल्या बाजूने टीप मारल्यानंतर ब्लाऊजचं जे फॅब्रिक असतं ना ते म्हणजे अस्तर असतं ना त्यापासून अजिबात देखील बाहेर दिसत नाही. लक्ष देऊन पहा. इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन पाहिला असेल तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला ब्लाऊज बनवायचा आहे त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे बनवा. म्हणजे स्लिम महिलांसाठी तुम्ही खोल गळा बनवू शकता, जाडजूड महिलांसाठी तुम्ही पसरट गळा बनवू शकता. खोल गळ्याला नॉट बसवायची गरज नाही. आणि हो म्हणजे पसरट गळ्याला तुम्हाला नॉट बसवावी लागणार आहे आणि नाही बसवली तरी चालतं बघा. म्हणजे शोल्डर तुम्ही जर व्यवस्थित घेतलं, गळारुंदी व्यवस्थित ठेवली तर नाही बसवली तरी चालते. तर आता बघा गळा किती खोल आहे त्याच्यानंतर गळारुंदी वगैरे ठरते. गळा किती खोल आहे किंवा गळ्याची उंची किती आहे याच्यावरूनुसार गळारुंदी ठरत असते. तर मस्त असा हा गोल गळा माझा जो आहे तो रेडी होत आलेला आहे आणि याचे फोटोसुद्धा मी तुम्हाला शेअर केलेले आहेत पूर्ण रेडी झाल्यानंतर. आणि आता बघा व्यवस्थित असा गोल शेप आलेला आहे खालच्या बाजूने राऊंडमध्ये. तर पूर्ण झालेलाच आहे, आता थोडाच राहिलेला आहे ब्लाऊज. एवढी टिप मारली की तुम्हाला हा गळा. आणि हो तुम्ही याच्यावरती लेस नॉट बसवू शकता, काही अडचण नाही. डिझाईन तयार करू शकता, डिझायनर गळे याचे बनवू शकता. फक्त कटिंग करताना अशा प्रकारे करा आणि शिलाई करताना अशा प्रकारे करा. तर बघा किती मस्त असा हा गळा जो आहे तो रेडी झालेला आहे. किती सुंदर आणि किती आकर्षक आणि किती छान दिसत आहे. तर याचा फोटो मी म्हणजे हा गळा तुम्हाला दाखवलेला आहे, किती मस्त तयार झालेला आहे. बघा किती छान आणि किती सुंदर दिसत आहे. आणि खोल गळा म्हणतात याला. पुन्हा एकदा सांगते अजून खोल गळा